70,000 कोटीचा भ्रष्टाचार करता तुम्ही. तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? पहिल्यांदा अजिबात नाही. कारण ते भ्रष्टाचारी नव्हते, ते स्वच्छ होते, निर्मळ होते. तुम्ही बरबटलेले तर त्यांचं नाव घेतानंतर भाषण करता. बायाच्या डिलिव्हऱ्या ऊसाच्या फडामध्ये होत्या तर रात्रीच्याला एवढले इथे लेकरं 1-1 वर्षाचे तांडी लेकरं पाचराटात पडलेले असतात. हे आमचे तुम्हाला दुःख देखवत नाहीत, पाहता कळतच नाही तुम्हाला. ते तुम्हाला बाकीची खुर्शीच फक्त दिसती. ती खुर्शी बी आमच्या जीवावरच आहे, समाजाच्या. शेतकऱ्यांनी जर अन्न नाही पिकवलं तर तुम्ही काय तिकडे बंगले दळून खाणार आहेत का नोटा दळून खाणार आहेत? का खाणार आहेत तुम्ही? तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? पहिल्यांदा अजिबात नाही, अजिबात नाही. मी या ग्रामीण भागातला एक शेतकरी बोलतो. तुम्हाला अधिकारच नाही महापुरुषाचं नाव घेण्याचा. शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही खुर्शीवर बसता, विमानाने फिरता, अमुक काही गोष्टी करता, शेतकऱ्याच्या जीवावर करता आणि शेतकऱ्याचं नाव घेऊन भाषण ठोकता. माझं आव्हान आहे सर्व राजकारणी लोकांना की तुम्ही शेतकऱ्याचं नाव घे.